सुनेत्रा पवारांना राज्यसभेची सर्वानुमते उमेदवारी देण्यात आल्याचं खुद्द भुजबळ म्हणालेले आहेत। पक्षाची काही कंपल्शन्स असतात, त्यानुसार ही उमेदवारी देण्यात आल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे। सुनेत्रा पवारांना राज्यसभेची सर्वानुमते उमेदवारी देण्यात आल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं। मी नाराज नाही, पण इच्छुक होतं असं देखील भुजबळ म्हणाले। मला डावललं जात नाही, मला बैठकीला बोलावतात असं देखील भुजबळांचं म्हणणं आहे। तर ऑर्गनायझरची टीका खरी, मग उत्तर प्रदेशात असं का घडलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा, हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे। हो, मी इच्छुक होतो। माझ्या तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज? काय सांगू, ज्या पद्धतीनं नाराज विराज काही नाही आहे। ठीक आहे, पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात। काही कंपल्शन्स असतात पक्षाची सुद्धा, कोणाला तरी उभं करण्याच्या बाबतीमध्ये। तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे प्रायव्हेट प्रॉपर्टीगत पक्ष चालवतात असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने सर्व निर्णय क्षमतेत तुम्हाला डावललं जात आहे, तुम्ही ज्येष्ठ असून देखील। काल बोलवलं होतं ना संध्याकाळी, मला काल होतं ना संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मी, मग कुठे डावलं मला? बात यह है कि ये बिल्कुल ज़रूर ये मानता हूँ मैं कि थोड़ा सा सेटबैक जो है महाराष्ट्र में मिला, मगर क्या सिर्फ महाराष्ट्र में मिला है? बीजेपी को सेटबैक और भी तो है। यूपी जैसे जो है राज्य में कोई भी ऐसा कहता नहीं था कि यूपी में कुछ सीटें कम आएगी, बल्कि लगता था कि ज़्यादा आएगी। फिर उधर भी तो थोड़ी सी कमी हुई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।